हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. एवं वेदाचे मूळ सूत्र सर्वाधिकारैक पवित्र श्रीकृष्णे गीताशास्त्र प्रकट केले. ज्ञानेश्वर महाराज गीता महात्म्य आपल्याला सांगतात आणि त्याच्यामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी गीतेला शास्त्र म्हटलं, सर्वाधिकारैक पवित्र म्हटलं आणि वेदाचं मूळ सूत्र म्हटलं. या संबंधातला विचार आपण करत होतो. याच्यामध्ये गीतेला शास्त्र का म्हटलं या संबंधातला विचार काल आपण केला आणि तो करत असताना प्रवृत्ती आणि निवृत्तीकडे आपल्याला प्रवृत्तीचा धर्म, निवृत्ती वगैरे हे सगळं सांगून आपला धर्म जो सांगतो त्याला शास्त्र म्हणा. प्रवृत्तींच्या निवृत्तींच्या जो आपल्याला उपदेश करतो, आत्ता एवढंच पहा. आणि उपदेश करत असताना तो एकतर प्रवृत्तीचा असतो, एकतर निवृत्तीचा असतो, एकतर स्वधर्माचा असतो. या तिन्ही पद्धतीचा उपदेश करणारे शास्त्र. आपण काल शास्त्र या शब्दाचा विचार करताना धातूवरून केलेला अर्थ वगैरे सगळा विचारात घेतला तर गीताला शास्त्र का म्हणायचं याचा थोडक्यामध्ये विचार सांगतो आणि पुढे चलतो. एक संकोच करून सांगतो. आपण असं काल बोललो होतो की आपल्याला हित सांगणारं ते शास्त्र असतं. शास्त्र काय करतं? आपल्याला हित सांगतं. हित म्हणजे काय? आपल्या आत्यंतिक कल्याणाचा विचार म्हणजे हित. हित सांगणारे शास्त्र. शास्त्रत्व हित शंसनात, शंस या धातूवरून आपण शास्त्राचा विचार करताना जे आपल्याला हित सांगणार आहे त्याला शास्त्र असं म्हणा. तर हित सांगणारं म्हणजे काय याचा विचार करताना आपण थोडासा असा विचारही केला होता की हित हे कदाचित सामान्यतः माणसाच्या दृष्टीनं वेगवेगळं असू शकतं. स्त्रियांचं हित, पुरुषांचं हित, बालकाचं हित, म्हाताऱ्याचं हित वेगवेगळं असू शकेल कदाचित. पण अलौकिक अर्थानं विचार करताना हितामध्ये कोणत्याही पद्धतीचे मतभेद नसतात. हित एकच, परमात्म स्वरूपाची प्राप्ती, त्यालाच हित म्हणा. दुसरं काही हित नाही. जन्माला येण्याचं सार्थकत्व ज्याच्यामध्ये आहे त्याला हित असं म्हणा. इतकाच विचार त्याच्यामध्ये महत्वाचा आहे. आणि हे हित लक्षात घेताना आपल्याला तीन गोष्टी कळाव्या लागतात. एक आपल्याला अहित कळावं लागतं, एक आपल्याला विहित कळावं लागतं आणि एक आपल्याला हित कळावं लागतं. अशा तीन गोष्टींचा विचार आपण केला. अहितामध्येही हित आहे, पण अहित कळण्यामध्ये हित आहे. विहितामध्ये हित आहे, विहित करण्यामध्ये हित आहे, कळण्यामध्ये नाही. आणि हितामध्येही हित आहे, पण तिथं विचारामध्ये हित आहे. हितामध्ये विचाराचं चिंतन करा, विहितामध्ये कृतीचं चिंतन करा आणि अहितामध्ये अप्रवृत्तीचं किंवा निवृत्तीचं चिंतन करा. अशा तीन पद्धतीनं आपल्याला हिताचं चिंतन करता येतं. आणि हे कळण्याकरता हित म्हणजे काय, अहित म्हणजे काय आणि विहित म्हणजे काय, त्याच्यात अहित म्हणजे काय टाकायचं, विहित म्हणजे साधन कोणतं स्वीकारायचं आणि हित म्हणजे कुठपर्यंत जायचं. या तीन गोष्टीचा विचार आपल्याला करता येतो. काही गोष्टीचा त्याग करून काही गोष्टींचं माध्यम स्वीकारून कुठपर्यंत तरी जाणं हा विचार मानवी जीवनामध्ये सगळीकडे. प्रपंच करताना सुद्धा मनुष्य भाजी आणायला गेला बाजारामध्ये तर काय टाकायचं, कोणतं माध्यम स्वीकारायचं आणि कुठपर्यंत जायचं हे त्याला कळतच असतं. याचा विचार तो करतोच. मी दृष्टांत देऊन आपल्याला विषय अजून सामान्य करणार नाही. परंतु मानवी जीवनाचा बारकाईनं विचार केला तर आपल्याला जन्मजात प्राप्त झालेला देह, आपल्याला जन्मजात प्राप्त झालेली बुद्धी, पूर्वकर्मानं प्राप्त झालेले विकार आणि विचार, या सगळ्याचं चिंतन करताना हा जन्म जर आपल्याला शेवटचा जन्म ठरवायचा असेल
तर आपल्या जवळचं काहीतरी टाकावं लागतं, आपल्याला संतांनी सांगितलेलं एखादं साधन स्वीकारावं लागतं आणि संतांनी सांगितलेलं किंवा परमतत्वापर्यंतचा मुक्काम आपल्याला निश्चित करावा लागतो. हे सगळं केलं तर अहित, विहित आणि हित या तिन्ही गोष्टी आपल्याला कळू शकतात. आणि हे सांगणारं जे आहे त्याला शास्त्र म्हणा, असा काल आपण विचार केला होता. ह्याच्यानी सुद्धा नीलकंठी टीकेच्या सुरुवातीला सुद्धा गीतेबद्दल बोलत असताना नीलकंठांनी असं म्हटलंय, भारते सर्व वेदार्थो, सगळ्या वेदाचा अर्थ महाभारतामध्ये प्रकट झाला. महाभारत काय, सगळ्या वेदाचा, चारही वेदाचं गुह्य महाभारतामध्ये प्रकट झालं. भारतार्थश्च कृत्स्नशः, आणि सगळ्या भारताचा संकोच करून गीतायाम अस्तितेनयम, ते सगळा संकोच करून तो अर्थ गीतेमध्ये प्रकट झाला. म्हणून सर्व शास्त्रमयी गीता, असं नीलकंठाने त्याच्या सुरुवातीलाच नमन करताना, मंगलाचरण करताना सांगितलं. ही गीता सर्व शास्त्रमयी आहे. याचा अर्थ सगळे शास्त्र तिथे येतात. सगळे शास्त्र म्हणजे काय? आपण काल शास्त्राची व्यापकता पाहताना पाहिलं, वेदापासून ते तुमच्या माझ्या प्रामाणिक अंतःकरणापर्यंत आपल्याला हित सांगणारं जे आहे ते सगळं शास्त्र आहे. वेदच शास्त्र आहे असं म्हणायचं कारण नाही. तुमचं माझं प्रामाणिक अंतःकरण जे आपल्याला प्रत्येक वेळेला सुचवत असतं, हे कर, हे करू नको, या मार्गानं जा, या मार्गानं जाऊ नको. बऱ्याच वेळेला असं घडतं की नाही की एखाद्या मार्ग, आपल्याला दोन मार्ग कळालेले असतात, आपण एका मार्गाने जायचं ठरवलेलंही असतं, पण ऐन वेळेला आपण दुसऱ्या मार्गाने जातो आणि त्याला विचारलं तर काय कळलं नाही हो, पण ऐन वेळेला मला असं वाटलं की या मार्गाने जायला नको. मग नंतर लक्षात येतं की त्या मार्गाने जर आपण गेलो असतो तर अमका अपघात वगैरे झाला असता, त्याच्यामध्ये आपण सापडलो असतो, तिथला पूल तुटून पडलाय, तिकडं अमकं झालंय, बरं झालं गेलो नाही ते. मग ते सांगणारं कोण आहे? ते शास्त्रच आहे. आपल्या हितासाठी आपल्याला विशिष्ट कर्मामध्ये प्रवृत्त करणारं, विशिष्ट कृतीमधून निवृत्त करणारं आणि आपलं अंतिम गंतव्य आपल्याला सांगणारं जे आहे ते शास्त्र आहे. याचा विचार जर केला, विस्तार नाही, आता फक्त गीतेकडे या. मी सगळ्याचं चिंतन सांगेन असं नाही. एक श्लोक याच अध्यायातला फक्त मी आपल्या समोर ठेवतो, ज्याच्यामध्ये आपल्याला प्रवृत्ती कळते, निवृत्ती कळते, सगळंच कळतं. याच्यामध्ये विहित कळतं, हित कळतं आणि अहित काय आहे तेही कळतं. काय गीतेचा विचार केला तर प्रवृत्ती आणि निवृत्तीचा विचार करताना आपल्याला जे भगवंताने 4 गोष्टी हिताच्या सांगेन म्हणून म्हटलं होतं, ज्या वेळेला हे अर्जुन आणि दुर्योधन गेले त्यावेळेला भगवान म्हणाले, मी काही युद्ध करणार नाही, गोष्टी सांगेन युक्तीच्या, 4 युक्तीच्या गोष्टी सांगेन. त्या 4 युक्तीच्या गोष्टींमध्ये काही मतभेद जरी असला तरी सामान्यत्वाने त्या ज्या सांगितल्या जातात त्याच्यामध्ये नासतो विद्यते भावो ही एक गोष्ट आहे, कर्मण्येवाधिकार असते ही दुसरी गोष्ट आहे, त्यानंतर मन्मना भव मद्भक्तो 9व्या अध्यायातली ही तिसरी गोष्ट आहे, आणि सर्व धर्मान परित्यज्य ही चौथी गोष्ट आहे. या युक्तीच्या 4 गोष्टी मी तुला सांगीन असं भगवान अर्जुनाला बोलले होते. न धरी शस्त्र करी, मी गोष्टी सांगेन युक्तीच्या 4. त्या 4 युक्तीच्या गोष्टी कोणत्या? तर या 4 गोष्टीच्या युक्ती सांगत असताना भगवंतानी, मला एक श्लोक फक्त सांगतो त्याच्यातला आणि पुढे चलतो, मला हित अहित आणि विहिताकडे येऊन त्याचं एक उदाहरण द्यायचं आहे. 3ऱ्या अध्यायामध्ये भगवान बोलले, कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन मा कर्मफल हे तुर्भुर माते संगोस्त्व कर्मणी. हे बोलताना भगवंतानी काय सांगितलं? कर्मण्येव अधिकार, कर्माचाच तुला अधिकार आहे, कर्मण्येव अधिकार असते, कर्मण्येव अधिकार हे भगवान बोलले. म्हणजे इथं प्रवृत्ती सांगितली. मा फलेषु कदाचन, इथं निवृत्ती सांगितली, फलापासून निवृत्ती सांगितली. कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन मा कर्म फल हे तुर्भुर माते संगोस्त्व कर्मणी. इथं आपला धर्म नंतर भगवंतांनी सांगितला की आपला धर्म कर्मामध्ये प्रवृत्त होणं आणि कर्मफलाची आसक्ती आणि कर्तृत्वाचा अभिमान धारण न करता केवळ अंतःकरण शुद्धी करता कर्माचं चिंतन करत राहणं, हा आपला आत्ताचा धर्ममान आणि त्याद्वारा ज्ञान प्राप्त करून घेऊन मुक्त हो, धर्माचा विचार सांगितला. तसं 18व्या अध्यायामध्ये भगवंतानी एकाच श्लोकामध्ये, मी उदाहरण म्हणून सांगतो, असे अनेक श्लोक गीतेमध्ये आपल्याला सापडतील,
एक श्लोक पहा उदाहरण म्हणून. तिथं भगवंतानी आपलं विहित काय हे सांगितलं, आपलं अहित काय हे सांगितलं, आणि आपलं हित काय हे भगवंतानी सांगितलं. एक श्लोक फक्त बघा. मच्चित्त सर्व दुर्गाणी मत्प्रसादात तरिष्यसी अथचेत्वमहंकारान न श्रोष्यसी विनंक्षसी. भगवान असं बोलले अर्जुनाला, अर्जुना तू काय केलं पाहिजेस? मच्चित्त तू मच्चित्त झालं पाहिजेस. बरोबर. कशा करता? सर्व दुर्गाणी मत्प्रसादात तरिष्यसी. मत्प्रसादात सर्व दुर्गाणी तरिष्यसी. माझ्या प्रसादानं तू सगळी दुर्ग, सगळा हा संसार तरून जाशील. अथचेत्वम अहंकारान, जर अहंकार ठेवून, न श्रोष्यसी, जर माझं तू ऐकणार नाहीस, विनंक्षसी, नाश होशी, नाश पावशील, हे भगवान बोलले. काय काय सांगितलं याच्यामध्ये? माझ्या प्रसादानं सर्व तरुण जाशील हे सांगितलं, मच्चित्त हो हे सांगितलं, आणि जर तू माझं ऐकणार नाहीस तर तू नाश पावशील हे सांगितलं. या श्लोकाचा बारकाईनं जर विचार केला, या 3 अंगानं, हित, विहित आणि अहित, याचा जर आपण विचार केला तर आपल्याला हे लक्षात येईल. अथचेत्वम अहंकारा न श्रोष्यसी विनंक्षसी, हे भगवान बोलले ते अहिताचं आहे. भगवंताचं न ऐकणं आणि भगवंताचं न ऐकता नाश पावणं हे आपल्या अहिताचं आहे. इथं अहित दाखवलं. आपलं विहित कुठं दाखवलं? मच्चित्त, चित्त मला दे हे साधन सांगितलं. मच्चित्त, कारण त्याच्या मागेच भगवंतानी सांगितलं, चेतसा सर्व दुर्गाणी मयी संन्यस्य मत्परहा बुद्धिर्योगमुपाश्रित्य मच्चित्त सततम भव. भव हे क्रियापद ज्या अर्थी वापरलं त्या अर्थी त्याच्यामध्ये विहितत्व मानावं लागेल की नाही. तू कायम मला चित्त देणारा हो, मच्चित्त सततम भव, कायम स्वरूपी तुझे चित्त मला देणारा तू हो. हे म्हणण्यामध्ये काय आहे? मच्चित्त हे म्हणण्यामध्ये विहित सांगितलं. आत्ता तुला परमात्मा स्वरूपाच्या प्राप्तीकरता विहित साधन काय आहे? मच्चित्त होणं हेच तुला विहित साधन आहे. तुझं अहित कशात आहे? माझं न ऐकशील, अभिमानानं माझं न ऐकशील तर मरशील, हे तुझं अहित आहे. आणि तुझं हित काय आहे? मत्प्रसादात सर्व दुर्गाणी तरिष्यसी, हे तुझं हित आहे. म्हणजे एकाच श्लोकामध्ये भगवंतानी विहितही सांगितलं, अहितही सांगितलं आणि आपलं हितही सांगितलं. संसार सागर ओलांडून पलीकडे जाणं हे जीवनामध्ये हितावह आहे. तेच मानवी जीवनाचं हित आहे, कारण ते अंतिम गंतव्य आहे. त्याच्याकरता विहित काय करावं लागेल? चित्त भगवंताला समर्पित करावं लागेल. आणि असं जर नाही केलं तर आमचं अहित कशात आहे? देवाचं न ऐकता आपल्या अभिमानानं आपण जात राहिलो तर आपण नाश पाहू, हे आपलं अहित आहे. हे सगळं भगवंतानी सांगितलं. म्हणूनच गीतेला शास्त्र म्हणा. एवढा एकच विचार फक्त मला आज आपल्या समोर ठेवायचा होता. हे सगळं गीतेची शास्त्रमयता सिद्ध केल्यानंतर ज्ञानोबाराय पुढे बोलताना असं म्हणतात की मागच्या ओवीतला एक विचार राहिला, तो मी तुम्हाला आता सांगतो. काय बोलले होते ज्ञानोबाराय? एवं वेदाचे मूळसूत्र सर्वाधिकारैक पवित्र श्रीकृष्णे गीताशास्त्र प्रकट केले. ज्ञानोबारायांचं म्हणणं काय? गीतेची 3 विशेषण. वेदाचं मूळ सूत्र 1, सर्वाधिकारैक पवित्र 2 आणि शास्त्र आहे हे 3. याच्यातलं शास्त्र म्हणजे काय आणि सर्वाधिकारैक पवित्र गीता कशी आहे याचा विचार आपण करून आलो. वेदाचं मूळ सूत्र काय म्हणजे गीता आहे हे कसं बसायचं याचा विचार आपण मागे ठेवला होता का? कारण ज्ञानोबारांनीच पुढच्या 2-3 ओव्यांमध्ये हा सिद्धांत स्पष्ट केला. आणि तीच शंका आपल्या मनातली ओळखून ज्ञानोबाराय पुढे बोलतात, येथ गीता मूळ वेदा ऐसे पा केवी आले बोधा, हे म्हणाल तरी प्रसिद्धा उपपत्ती सांगो. ज्ञानोबाराय असं बोलतात की ही गीता वेदाचं मूळ आहे. असं मी म्हटलं तर तुम्हाला ते पटत नाही. कारण वेद कुठं, गीता कुठं? गीता म्हणजे स्मृती आहे, वेद म्हणजे श्रुती आहे. श्रुती आणि स्मृतीचा विचार केला तर श्रुती प्रबळ ठरते, स्मृती प्रबळ ठरत नाही. वेदापासून गीता झाली, वेदाचे सिद्धांत गीतेमध्ये प्रकट झाले, बरोबर आहे. त्याचे काय कारण आहेत मी आपल्याला सांगतो. पण ज्ञानोबाराय म्हणतात, येथ गीता मूळ वेदा ऐसे पा केवी आले बोधा, असं मी कोणत्या कारणानं म्हणतोय? असं जर तुमच्या मनात आलं, हे म्हणाल, असं जर तुम्ही मनातल्या मनात म्हणाल तरी प्रसिद्ध उपपत्ती सांगतो.
सांगो, तर मी तुम्हाला त्याची एक प्रसिद्ध उपपत्ती सांगतो. आता ह्याच्यात थोडा विचार करण्यासारखी गोष्ट आहे. ज्ञानोबाराय म्हणतात मी तुम्हाला उपपत्ती सांगतो ती प्रसिद्ध आहे. मी जी तुम्हाला उपपत्ती सांगतो ती प्रसिद्ध सांगतो, ती काही माझ्या मनाची उपपत्ती सांगतो असं नाही. पण हे सांगत असताना असं जर तुम्ही म्हणाल, म्हणजे आपण म्हणालोच आहोत असं नाही, असं जर तुम्हाला वाटेल तर. का असं ज्ञानोबारायांना वाटलं? आम्हाला असं वाटेल किंवा न वाटेल हे ज्ञानोबारायांना वाटायचं काय कारण आहे? कारण ज्ञानोबारायांच्या समोर निवृत्तीनाथ महाराज बसलेले, कारण ज्ञानोबारायांच्या समोर सोपान काका आहेत, सच्चिदानंद बाबा आहेत, ज्ञानोबारायांच्या समोर मुक्ताबाई आहेत. आणि कोणताही अपसिद्धांत झाला तर निवृत्तीनाथ महाराजांना ते खटकेल याची ज्ञानोबारायांना पूर्ण कल्पना आहे. वेद आधी का गीता आधी? वेद आधी, गीता नंतर. मग गीता जर नंतर आहे तर ती वेदाचं मूळ आहे हे म्हणण्यामध्ये काहीतरी खटकेलच की नाही. आणि दुसरं ज्ञानोबारायांना माहिती होतं की निवृत्तीनाथ महाराजांना कदाचित समजून घेतील, पण चातुर्मासाचे श्रोते समजून घेणार नाहीत. याच्याकरता असं जर तुम्ही म्हणाल तर तुम्हाला प्रसिद्ध उपपत्ती सांगतो. आपल्या मनात, कारण काय, एक सरळ गोष्ट आहे, आपल्या मनात काय चालतं हे ज्ञानोबारायांशिवाय कुणाला कळतं? कोण ओळखणार? तुमच्या आमच्या मनामध्ये वेदांताच्या संबंधानं काही शंका निर्माण, ज्ञानोबारांनी कित्येक वेळेला भगवान जे बोलले नाहीत ती शंका उपस्थित करून ज्ञानोबाराय स्वतंत्रच बोललेत की नाही अनेक ठिकाणी. मी उदाहरणं देत नाही आपल्याला, पण अर्जुनाने तो प्रश्न विचारला नव्हता, पण तरी ज्ञानोबारायांनी तो प्रश्न तुमच्या माझ्या मनात निर्माण होईल ही आपली श्रवण सुख चतुरता पाहून ज्ञानोबारायांनी ती शंका उपस्थित केली. ज्ञानोबारायांनीच त्याचं उत्तर दिलं. 10व्या अध्यायातही तसा प्रसंग आलेला आहे, इथंही तसाच प्रसंग आहे. ज्ञानोबाराय म्हणतात असं जर तुमच्या मनात आलं तर मी तुम्हाला एक उपपत्ती सांगतो. आता उपपत्ती सांगणं म्हणजे काय? ही उपपत्ती सांगो म्हणजे काय? ज्ञानोबारांनी 2-3 ठिकाणी उपपत्ती सांगो, उपपत्तीचे नि बाहे उभवून सांगो. इथं ज्ञानोबाराय म्हणतात प्रसिद्ध उपपत्ती सांगो. हे उपपत्ती सांगो काय? उपपत्ती सांगो म्हणजे काय? तुम्हाला दृष्टांत सांगो का? उपपत्ती सांगो म्हणजे काहीतरी नवीनच सांगो? काय उपपत्ती म्हणजे काय नेमकं? वेदांताच्या चिंतनामध्ये ऐका, एक सिद्धांत ज्ञानोबारायांनी मांडला, एवं वेदाचे मूळसूत्र हा सिद्धांत आहे. ही गीता म्हणजे वेदाचं मूळ सूत्र आहे हे ज्ञानोबारायांनी सांगितलं. हे सांगितल्यानंतर अनेकांच्या मनामध्ये शंका येण्याची शक्यता आहे. असं कसं ज्ञानोबाराय म्हणतील? पण ज्ञानोबाराय म्हणतात तुमच्या मनामध्ये तसं येऊ शकतं. का येऊ शकतं? त्याची 1-2 कारणं आपण लक्षात घ्या. गीता आणि वेद यांच्यामध्ये कालसंबंधानं विचार केला तर वेद आधी मग गीता. बरोबर? वेद आधी. का? परमात्म्याने जगताची उत्पत्ती केली त्यावेळेला परमात्म्याने हे सगळे वेद जे स्वतःच्या स्वरूपामध्ये सांभाळून ठेवले होते ते ब्रह्मदेवाला निर्माण करून ब्रह्मदेवाकडे ते वेद दिले आणि ब्रह्मदेवाच्या माध्यमातून मग त्या वेदाचा विचार विस्तार वगैरे सगळं भगवंतानी केलं. आणि मग ती सृष्टी सुरू झाल्यानंतर मग त्या सृष्टीमध्ये अर्जुनादिक वगैरे जन्माला आले आणि मग ते मोठे झाल्यानंतर त्यांच्यामध्ये ज्या वेळेला युद्ध सुरू झालं त्यावेळेला अर्जुनाच्या मनामध्ये काही संशय निर्माण झाला आणि त्या संशयाचं निराकरण करण्याकरता गीता प्रकट झाली. म्हणजे जगाच्या आरंभाला वेद प्रकट झाले आणि गीता ही नंतर प्रकट झाली. तर मग वेद आधी म्हणायचे का गीता आधी म्हणायची? वेद, कालाच्या दृष्टीने वेद आधी. मग जर वेद आधी आहेत हे आम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे, तर ज्ञानोबारायांनी वेदाचं मूळ गीता असं कसं म्हटलं असेल हा एक सामान्य विचार आपण करू याची ज्ञानोबारायांना खात्री आहे. एक. दुसरा विचार जर आपण लक्षात घेतला तर या 18व्या अध्यायाच्या आधी सिद्धांत पटवून देण्याकरता ज्या प्रामाण्याचा विचार करावा लागतो ते कर्माचं प्रामाण्य देताना ज्ञानोबारायांनी वेदाचं प्रामाण्य गीतेमध्ये दिलंय. 16व्या अध्यायाचा शेवटचा श्लोक, तस्मात शास्त्रम प्रमाणन्ते कार्याकार्य व्यवस्थितो, हे भगवान बोलले. भगवंताला इथं शास्त्र शब्दानं काय अपेक्षित आहे? वेदच अपेक्षित आहे. सर्व टीकाकारांनी, सर्व, कोणतेही टीकाकार याला अपवाद नाहीयेत, द्वैती अद्वैती कोणतेही टीकाकार अपवाद नाहीयेत,
तिथं सर्व टीकाकारांनी शास्त्र शब्दाचा अर्थ वेद असाच केलाय. तिथे शास्त्र म्हणजे शास्त्रत्वम हितशंसनात वगैरे कोणी काही केलं नाही. सगळ्यांनी तिथे शास्त्र शब्दाचा अर्थ वेद असाच केला. वेद कर्माच्या बाबतीत शास्त्रेची करावी पारखी म्हणजे वेदच त्याला प्रमाण आहे. वेदांनी सांगितलं, कारण निषिद्ध आणि विहित कर्माचा विचार सांगणारा वेद आहे. मग वेदांनी आपल्याला कार्य काय अकार्य काय काय करावं काय करू नये म्हणून भगवान म्हणतात, अर्जुना कर्माच्या बाबतीत मी तुला काही सांगू शकत नाही, माझ्या शब्दावर तू विश्वास ठेवू नकोस. तस्मात शास्त्रम प्रमाणन्ते, शास्त्राला प्रमाण मान. आता इथं भगवंतानी वापरलेला शब्द हा प्रमाण असा आहे. ऐका, थोडं आपण बाकीच्या विचाराने जाऊ. प्रमाण असा शब्द वापरला. प्रामाण्याचा विचार करत असताना एखाद्या ग्रंथातला एखादा सिद्धांत जेव्हा प्रमाणभूत करायचा असतो तेव्हा ते प्रमाण हे पूर्वीच्या ग्रंथातलं द्यावं लागतं का पुढच्या ग्रंथातलं द्यावं लागतं? मागच्या. प्रामाण्य जेव्हा द्यायचं असतं तेव्हा मागच्या ग्रंथांना अधिक प्रामाण्य येत असतं. मी एखादा सिद्धांत बोललो, तुम्ही जर मला विचारलं तुम्ही असं बोलला कशावरून, आणि मी जर तुम्हाला सांगितलं की पुढच्या वर्षी एक पुस्तक येणार आहे त्याच्यात असं म्हटलंय म्हणून, चालेल का? चालणार नाही. पुढच्या वर्षी ज्ञानेश्वरीवर एक पुस्तक येणार आहे आणि त्याच्यात असं म्हटलंय, असं कसं म्हणता येईल? मग मला काय म्हणायला पाहिजे? मी असं म्हणतो काल ज्ञानोबारायांची ओवी याला ही प्रमाण आहे, तुकाराम महाराजांचं चरण याला प्रमाण आहे. तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज आदी संत महात्मे किंवा अन्य काही धर्मशास्त्रातली प्रमाणं किंवा अन्य काही तात्विक ग्रंथातली प्रमाणं इकडचं तिकडचं काहीतरी सांगून बाबा असं असं आहे म्हणून मी या निष्कर्षावर आलो असं म्हणणं बरोबर आहे. तुकाराम महाराजांच्या, आता कालाच्या दृष्टीने विचार करा, तुकाराम महाराजांच्या दृष्टीने जर विचार करायचा झाला तर त्यांना प्रमाण देताना निळोबारायांचं प्रमाण चालत नाही. त्यांना प्रमाण द्यावं लागेल नाथ महाराजांचं, ज्ञानोबारायांचं, निवृत्तीनाथ महाराजांचं, गोरोबा काकांचं, कबीर महाराजांचं. ही प्रमाणं तुकाराम महाराजांना चालतील. नामदेवरायांचं प्रमाण चालेल, बरोबर आहे. पण निळोबारायांचं प्रमाण तुकाराम महाराजांना चालणार नाही. नाथ महाराजांचा विचार करायचा झाला तर तुकोबारायांचं प्रमाण चालणार नाही, त्यांना ज्ञानोबारायांकडेच जावं लागेल. ज्ञानोबारायांचा विचार केला, निवृत्तीनाथ महाराज आदी किंवा आचार्यांचं प्रमाण त्यांना द्यावं लागेल. आचार्यांचा विचार केला तर गौडपादकारिकेतलं प्रमाण द्यावं लागेल. गौडपादाचार्यांचा विचार केला तर त्यांना भागवतातलं शुकाचार्यांचं प्रमाण द्यावं लागेल. शुकाचार्यांच्या भाष्याचा विचार केला तर त्यांना व्यासमहर्षींचं प्रमाण द्यावं लागेल. व्यासांचा विचार केला तर वेदाचं प्रमाण द्यावं लागेल. आणि वेदाला कुणाच्या प्रमाणाची गरज आहे? स्वतः प्रमाण. वेद स्वतः प्रमाण आहे, कुणाच्या प्रमाणाची वेदाला गरज नाही. प्रमाण देताना मागच्या ग्रंथाचं प्रामाण्य हे जास्त प्रबल मानलं जातं, जास्त प्रबल मानलं जातं. मला एखादा सिद्धांत मांडायचा आहे आणि मी तुम्हाला पुराणातलं प्रमाण दिलं आणि तुम्ही म्हणालात हे पुराणात असं आहे पण स्मृतीमध्ये किंवा श्रुतीमध्ये याला विरोधी प्रमाण आहे, तर मग तुमचं खरं का माझं खरं? तुमचं खरं. श्रुतीचं प्रमाण खरं, कारण वेद काय आहे पुन्हा त्याच्यामध्ये फरक आहे. इतिहास आणि पुराण याच्यामध्ये विरोध निर्माण झाला तर पुराणाला प्रामाण्य, पुराण आणि स्मृती यांच्यात विरोध निर्माण झाला तर स्मृतीला, आणि स्मृती आणि श्रुती यांच्यात विरोध निर्माण झाला तर श्रुतीला प्रामाण्य. श्रुती आणि परमात्मा यांच्यामध्ये विरोध निर्माण झाला तर कुणाला प्रामाण्य द्यायचं? समजा श्रुती माता एक बोलली भगवान दुसरंच बोलले, प्रमाण कोण? प्रमाण कोण? प्रमाण श्रुतीच, परमात्मा नाही, देव प्रमाण नाही. कारण जर देव प्रमाण असता तर त्यांनी तस्मात् शास्त्रम प्रमाणन्ते का म्हणावं? त्याने तस्मात् शास्त्रम प्रमाणन्ते का म्हणावं? माहीत कारण नाही. हा, वेदांनी सांगितलं देवाचा शब्द प्रमाण माना तर देवाचा शब्द प्रमाण, पण श्रुतीनं जर सांगितलं नाही देवाचा शब्द प्रमाण मानायचा नाही तर देवाचा शब्द सुद्धा प्रमाण नाही. कारण देव परिस्थितीनुसार बोलतो, कधी असं कधी तसं, कधी हे कधी ते, काही चालतं देवाला, श्रुतीला चालत नाही. धर्मराज युधिष्ठिर खरं बोलू का खोटं बोलू असं विचारायला देवाकडे गेले म्हणून खोटं बोल, रेटून बोल. भगवंतानी सांगितलं. श्रुतीकडे गेले असते तर वेदांनी सांगितलं असतं अजिबात नाही, तू हार, तुझं युद्ध जाऊ दे, नाही तू मर, पण खरंच बोल.
मला तू हरतोस का जिंकतोस याच्याशी कर्तव्य नाही. सत्यम वद ही माझी आज्ञा आहे. बस माझा विषय संपला. तू परिणाम भोगायचा की न भोगायचा हे तू ठरव. तुला जर परिणाम भोगायचा नसेल तर खरं बोल. तुला जर दुष्परिणाम भोगायचे असतील खोटं बोल. माझं काही म्हणणं नाही. श्रुतीकडे गेले असते, वेदाकडे गेले असते तर वेदांनी त्यांना खोटं बोल, कारण हे खोटं बोलणं हिताचंच आहे तुझ्या, असं म्हणून नसतं सांगितलं. सत्यम वद, संपलं, एवढंच कर. अहो पण असं होईल मग आम्ही युद्ध हारू, ते नंतर. खऱ्या करता युद्ध हारण्याचा दोष पत्करला तर बिघडलं काय रे? खोटं बोलून युद्ध जिंकण्यापेक्षा खरं बोलून युद्ध हारलेलं बरं ना. वेद म्हणेल की नाही? वेद म्हणेल ना हे. पण भगवान म्हणाले नाही नाही, तू त्याचा विचार कर. खरं काय आणि खोटं काय? जगायचंय ना तुला का मरायचंय? नाही, जगायचंय. मग रेटून खोटं बोल. काही झालं तर मी जबाबदार आहे. अहम त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि. तू चिंताच करू नको, मी आहे. भगवंताचं बोलणं वेगळं. मला यायचं या मुद्द्याकडे, पुन्हा येणार आहे मी. पण वेद स्वतः प्रमाण आहे. प्रमाणाचा विचार करताना पूर्वी झालेल्या ग्रंथाचं प्रामाण्य हे प्रबल प्रमाण मानलं जातं. पुढं होणाऱ्या ग्रंथाचं प्रमाण मानलं जात नाही. मग रामायणामध्ये वेदाचं प्रामाण्य दिलं, भागवतामध्ये वेदाचं प्रामाण्य दिलं, गीतेनी तस्मात् शास्त्रम प्रमाणन्ते म्हटलं. म्हणजे या सर्व ग्रंथाच्या आधी प्रमाण म्हणून वेद आहे हे मान्य करावं लागेल. कारण प्रमाणन्ते शब्द वापरला. आधीच्या ग्रंथाचं प्रामाण्य आहे म्हणजे वेद आधी आहे. मग वेदामध्ये रामायणाचा विचार आलाय ते काय? वेदांनी गीतेचा विचार मांडलाय, वेदांनी रामायणाचा विचार मांडलाय, हे काय आहे? वेदांनी गीतेचा रामायणाचा विचार मांडला तर प्रमाण म्हणून मानला नाही. प्रमाण म्हणून मानला नाही, संकेत म्हणून मानलाय. असं आहे, संकेत म्हणून मानलाय. आणि ते आपल्या करता एक महत्वाचं कारण. आणि दुसरं कारण असं आहे की जर वेद आधी झाले आणि रामायण जर नंतर झालं तर वेदामध्ये रामचंद्र प्रभूंचं चरित्र जे काही अल्प प्रमाणामध्ये दिसतं त्याला प्रामाण्य काय? वेदांनी सांगितलं हेच. पण वेद पुढं होईल ते कसं सांगतो? कारण वेद सर्वज्ञ आहे म्हणून. वेदाची सर्वज्ञता लक्षात घेऊन वेदांनी जर गीतेचं चिंतन केलं असेल तर पुढे होणारी गीता सुद्धा वेद आधी सांगू शकतो, वेद सर्वज्ञ आहे. पुढे होणारं रामचरित्र वेद आधी सांगू शकतो, वेद सर्वज्ञ आहे. अशी संगती शास्त्रांनी लावली. पण वेदाला रामायणाचं प्रमाण आहे असं वेद शास्त्र म्हणत नाही. मग गीतेनी जर तस्मात् शास्त्रम प्रमाणन्ते, इथं शास्त्र शब्दाचा अर्थ वेद करायचा झाला तर वेद आधी आणि गीता नंतर असाच क्रम आपल्याला स्वीकारावा लागेल. गीतेला वेदाचं प्रामाण्य आहे असंच आपल्याला म्हणावं लागेल. म्हणून वेदाचं मूळ गीता होत नाही. दुसरा विचार, आणखीन एक विचार मी आपल्याला सांगतो. गीता आणि वेदाचा थोडासा तुलनात्मक विचार करायचा झाला तर वेदातल्या अनेक विचाराचा फार मोठा प्रभाव गीते. तत्वज्ञान एक आहे याच्याबद्दल मला बोलायचंच नाही. गीतेतलं तत्वज्ञान, वेदाचं तत्वज्ञान एक मानायचे की दोन मानायचे असल्या फलकट चर्चेमध्ये मला जायचंच नाही. विचाराचं आणि विचाराच्या मांडणीचं जे प्राबल्य आपल्याला दिसतं, विशेषतः गीतेचा बारकाईनं विचार केला तर गीतेवर कठोपनिषदाचा फार मोठा प्रभाव आहे असं विद्वानांचं म्हणणं आहे. कठोपनिषदाचा फार मोठा प्रभाव आहे. कसा? विचार करा. गीता आणि कठोपनिषद यांची जर तुलना करायची झाली तर कठोपनिषदामध्ये नचिकेत्याच्या वडिलांनी यज्ञ केला, यज्ञामध्ये सगळं दान दिलं. नचिकेत्याने जाऊन विचारलं, माझ्यावर तुमची सत्ता आहे, तुम्ही मला काय दान देता? कुणाला दान दिलं? शेवटी कंटाळून रागवून वडिलांनी सांगितलं, जा तुला यमाला दान दिलं. नचिकेता तिथून निघाला, यमाच्या घरी आला. यम 3 दिवस नव्हते. मग आल्यानंतर बायकोनी सांगितल्यावरून नचिकेत्याला 3 वर दिले. नचिकेत्याने त्या 3 वरातून काय मागायचं ते मागितलं. शेवटच्या वराचं चिंतन करताना मृत्यूनंतर जीवाचं नेमकं काय होतं, जीवात्मा म्हणतात तो नेमका कोण आहे, तो जातो कुठं, आत्म्याशी एकरूप होतो म्हणतात ते नेमकं काय आहे हे मला समजावून सांगा असं जेव्हा सांगितलं तेव्हा त्यांनी सांगितलं, बाबा तू वयानं अजून लहान आहेस, हे तुझं काही हे विचारायचं वय नाही आहे. आत्ताच तू इथं आत्मान परमात्मान ह्या भानगडीत कशाला पडतोस, हे काही तुझं वय नाही. रिटायर झाल्यावर परमार्थ करायचा असतो, तू लहान आहेस अजून, तू असा आत्ताच हे प्रश्न विचारू नको, हे यमधर्माने सांगितलं. नचिकेता म्हणाला, ते चालणार नाही, सांगायचं असेल तर सांगा, नाहीतर मी दुसऱ्याचं दार जाऊन पूजतो.
मग यमधर्माने त्याला तो बोध दिला आणि नचिकेत्याला परब्रह्म स्वरूपाचा बोध झाला. एकूण कठोपनिषदाची मांडणी एवढी आहे. गीतेचा विचार केला तर गीतेमध्ये अर्जुनाच्या मनामध्ये संशय निर्माण झाला. अर्जुन भगवंताकडे गेला. भगवंतानी त्याला पहिल्यांदा सांगितलं, बाकी काही विचार करू नको, युद्ध करणं हा तुझा धर्म, युद्ध कर. तो म्हणाला, देवा पण युद्ध करण्यातून असं असं होईल. मग भगवंतानी त्याला समजावून सांगण्याचा विचार सुरू केला. मग तत्वज्ञान अमुक तमुक तमुक हे सगळं करत करत भगवंतानी त्याला 18व्या अध्यायामध्ये बोध दिला आणि अर्जुन मुक्त झाला. इथपर्यंतचा विचार आहे. याच्यामध्ये साधर्म्य कुठे आहे? साधर्म्याचा विचार, दोघांच्याही मनातून समोर घडणाऱ्या घटनेतून संशय निर्माण झालेत. नचिकेता आणि अर्जुन या दोघांच्याही मनामध्ये घडणाऱ्या घटनेतून संदेह निर्माण झाला. हा यमाकडे गेला, तिथं जाऊन विचारलं. भगवंताकडे आला अर्जुन, तिथं जाऊन विचारलं. दोघांनीही विचारलं ते आत्मकल्याणाचं साधनच विचारलं. दोघांनाही जो विचार करावा लागला, युद्धातून अर्जुनाला प्राप्त होणारं लौकिक फल जर बघितलं तर नचिकेत्याला जे 3 वर यमधर्माने दिले होते त्या पहिल्याच वरामध्ये नचिकेत्याने आपल्या बापाची गेलेली सगळी संपत्ती परत मागून घेतली. याच्यामध्ये तिथेही लौकिक फलाचा विचार आहे. अर्जुनाकडे लौकिक फलाचा विचार, युद्ध करून राज्य घेणं हे लौकिक फल आहे. तसं नचिकेत्याकडे पहिल्याच वरामध्ये बापाची गेलेली सगळी संपत्ती मिळवणं हे लौकिक फल आहे. नंतरच्या वरामध्ये नचिकेत्याने पंचाग्नी विद्या साधन रूपामध्ये मागितली. इथं नंतर अर्जुनाला कर्मयोगाचा साधन रूपानं विचार सांगितला. 3ऱ्या वरामध्ये नचिकेत्याने ज्ञान भूमिका स्वीकारली. इथं 3ऱ्या वेळेला अर्जुनाला शेवटी ब्रह्मज्ञान देऊन भगवंताला मुक्त करावं लागलं. दोन्हीकडे साधर्म्य आहे. ठीक आहे, कथारूपानं काय स्वाधर्म्य असेल ते असेल, कारण वेदांताचं चिंतन करताना आपल्याकडे भारतीय तत्वविचारामध्ये बहुतांश वेळेला, बहुतांश म्हणजे जवळजवळ सगळीकडे, एखाद दुसरा अपवाद असेल पण जवळजवळ सगळीकडे तत्वविचार, ज्ञानविचार हा संवाद रूपातूनच प्रकट झाला. मग तो वेदातला असो, मग तो अष्टावक्र जनकाचा असो, मग तो नचिकेता यमधर्माचा संवाद असो, अथवा परीक्षित आणि शुकाचार्यांचा असो, अथवा भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुनाचा असो, किंवा संजय आणि धृतराष्ट्राचा असो, काय जे असेल ते, किंवा ज्ञानोबाराय आणि आपण असो, इथपर्यंत या. पण तोही संवादच आहे. संवाद रूपामध्ये प्रकट झाल्यामुळे कुठंतरी काहीतरी त्याला कथा संदर्भ असले पाहिजेत, त्याला काहीतरी कथेचा अनुबंध असला पाहिजे, त्याच्याशिवाय श्रोते त्याच्यामध्ये रममाण होणार नाहीत, म्हणून त्या कथा सांगाव्या लागल्या. हे सगळं झालं, ठीक आहे. परंतु मी आपल्याला गीता आणि कठोपनिषदामध्ये अशी काही प्रमाणं सांगतो की जवळजवळ आपल्याला त्या प्रमाणानं गीतेचं स्मरण होईल. आणि गीतेच्या त्या वाक्यानं जर आपण कठोपनिषद वाचलं असेल तर कठोपनिषदातल्या त्या श्रुतींचं आपल्याला स्मरण होईल. अशी कितीतरी उदाहरणं मी आपल्याला सांगतो. कितीतरी, एक नाही, दोन नाही, अनेक. 15व्या अध्यायाचा पहिलाच श्लोक काय हो, मला पाठ नाही. ऊर्ध्वमूलमधशाखम अश्वत्थम प्राहुरव्यम छंदांसी यस्य पर्णानि यस्तम वेद स वेदवित. स वेदवित, यस्तम वेद स वेदवित. तो वेदवित होतो, तो वेदवित आहे. कोण? या संसार वृक्षाला जो जाणतो, यस्तम वेद, याला जो जाणतो, स वेदवित, तोच वेदवित आहे अर्जुना, तोच ब्रह्मज्ञानी असं मान. हे सांगताना संसाराचं जे वर्णन केलं, ऊर्ध्वमूलमधशाखम अश्वत्थम प्राहुरव्ययम, किंवा अधश्चोर्ध्वम प्रसृतास्तस्य शाखा, पुढच्या श्लोकामध्ये आलेलं चिंतन जर आपण पाहिलं तर कठोपनिषदानी याच अर्थाने आपल्याला सांगितलं, ऊर्ध्वमूलो अवाक् शाखा एषो अश्वत्थ सनातनः तदेव शुक्रम तद ब्रह्म तदेव अमृतम उच्यते. तदेव अमृतम उच्यते यस्तम वेद स वेदवित लावून घेता येतं. ऊर्ध्वमूल, अवाक् शाखा, याची मुळं वर आहेत, याच्या शाखा सगळ्या खाली आहेत, कठोपनिषदांनी सांगितलं. आता हा मंत्र मी जर तुम्हाला ऊर्ध्वमूल अवाक् शाखा असं जर म्हटलं असतं तर तुम्हाला ऊर्ध्वमूलमधशाखम आठवलं असतं की नाही? आठवलं असतं. म्हणजे कठोपनिषदांनी सांगितलेला हा श्लोक गीतेमध्ये आला. अजून उदाहरणं सांगतो. 2ऱ्या अध्यायात चला गीतेच्या. मी गीतेवरून उपनिषदाकडे का चाललोय? कारण गीता आपल्याला जास्त परिचित आहे म्हणून. उपनिषदातले हे श्लोक तेवढे परिचित नाहीत म्हणून मी गीतेकडून तिकडे चाललो. 2ऱ्या अध्यायामध्ये
भगवंताने अर्जुनाला उपदेश करताना आत्मस्वरूपाची नित्यता सांगत असताना आत्मस्वरूपामध्ये कोणताही विकार नाही हे सांगताना शब्द वापरले. न जायते म्रियते वा कदाचित नायम भूत्वा भविता वा न भूयः अजो नित्य शाश्वतोयम पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे, हे भगवान बोलले. आता थोडं कठोपनिषदामध्ये चला. कठोपनिषदामध्ये 1-2 शब्द बदलले तर हा श्लोक जसाच्या तसा आला. न जायते म्रियते वा विपश्चित, नायम कुतश्चित न बभूव कश्चित अजो नित्य शाश्वतोयम पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे. हा श्लोक कठोपनिषदात आला. कठोपनिषदातला हा श्लोक आणि भगवंताच्या मुखातून आलेला दुसऱ्या अध्यायातला हा श्लोक काय फरक पडला? काय नाही. न जायते म्रियते वा विपश्चित म्हणणं काय, कदाचित म्हणणं काय फरक पडला? नायम भूत्वा भविता वा न भूयः म्हणणं काय, न कुतश्चित न बभूव कश्चित म्हणणं फरक काय पडला अर्थाच्या दृष्टीने? काही फरक नाही. अजो नित्य शाश्वतोयम पुराणो तर दोन्हीकडे अगदी समान आहे, अक्षराचाही फरक नाही. म्हणजे काय झालं? वेदातले श्लोक गीते कठोपनिषदातला अजून मी आपल्याला सांगतो. 15व्या अध्यायातच पुन्हा चला, मी आपल्याला अजून प्रमाण देतो. 15व्या अध्यायामध्ये परमात्म्याची प्रकाशमानता सांगत, स्वयंप्रकाशी परमात्मा आहे हे सांगत असताना 2 श्लोक आले. न तद्भासयते सूर्यो न शशांको न पावकः, तिथे एक आलं. त्याच्या पुढे यदादित्य गतम तेजो जगद्भासयतेखिलम यच्चंद्रमसी यच्चाग्नौ तत्तेजो विद्धिमामकम, हे भगवान बोलले. हे 2 श्लोक डोळ्यासमोर ठेवा. न तद्भासयते सूर्यो न शांको न पावकः, हाही श्लोक डोळ्यासमोर ठेवा. कठोपनिषदाने याच अर्थानं याच श्लोकाचं स्मरण व्हावं असं आपल्याला सांगितलं. न तत्र सूर्यो भाती न चंद्र तारकम नेमा विद्युतो भांती कुतोयमाग्ने तमेव भांतमानुभाती सर्वम यस्य भासा सर्वमिदम विभाती. उपनिषदाने सांगितलेला हा श्लोक तमेव भांतमानुभाती सर्वम यस्य भासा सर्वमिदम विभाती, हे उपनिषदातलं बोलणं काय? आणि यदादित्यगतम तेजो जगत भासयतेखिलम यच्चंद्रमसी यच्चाग्नौ तत्तेजो विद्धी मामकम, तत्तेजो मामकम विद्धी हे म्हणणं काय? आणि तमेव भांतमानुभाती सर्वम यस्य भासा सर्वमिदम विभाती असं म्हणणं काय? इथं बोलणाराच परमात्मा आहे म्हणून मामकम म्हणावं लागलं. तिथं तसं म्हणावं लागलं नाही, एवढाच फरक आहे. पण दोन्हीकडे प्रकाश हा फक्त परमात्म्याचाच आहे. मग तो कुठूनही आपल्याला अनुभवाला आला तरी त्याचं मूळ म्हणजे परमात्माच आहे. मग तो सूर्याकडून येवो, मग चंद्राकडून येवो, मग अग्नीकडून येवो, तारकांकडून येवो, कुठूनही येवो, जिथं जिथं प्रकाशाचं चिंतन तुम्हाला करायचं आहे तिथला तिथला प्रकाश हा सूर्याचा नसून हा परमात्म्याचा प्रकाश आहे. हे 15व्या अध्यायाने सांगितलं, तेच कठोपनिषदाने सांगितलं. मग कठोपनिषद अथवा कोणत्याही उपनिषदाचा गीतेवर जर एवढा प्रभाव आहे, ज्ञानेश्वर महाराजांवर जगद्गुरु शंकराचार्यांचा प्रचंड मोठा प्रभाव आहे, असं जेव्हा विधान केलं जातं तेव्हा शंकराचार्य आधी का ज्ञानोबा आधी? आचार्य आधी. त्याच्याशिवाय त्यांचा प्रभाव कसा पडेल कालाच्या दृष्टीने विचार केला तर? तसं वेदाचा प्रभाव, उपनिषदाचा प्रभाव जर गीतेवर आहे तर वेद आधी का उपनिषद आधी? वेद आधी. मग वेद जर आधी आहेत तर ज्ञानोबारायांनी वेदाचे मूळसूत्र गीता का म्हणावं असा विचार आपल्या मनात येईल असं ज्ञानोबारायांना वाटलं. येईल असं ज्ञानोबारायांना वाटलं. कारण ज्ञानोबारायांना माहिती आहे श्रोते हुशार असतात, कुठेतरी विचार करतात, कुठेतरी ऐकतात, ऐकलेलं लक्षात ठेवतात, विसरत नाहीत. त्याच्यामुळे काहीतरी स्मरण त्यांना होईल आणि मग मागचं जर त्यांना वेदातलं काही आठवलं तर वेदाचे मूळ ही गीता आहे, मूळ सूत्र आहे असं त्यांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण होईल. म्हणून ज्ञानोबराय म्हणतात, म्हणून मी तुम्हाला सांगतो की बाबा मी हे जे तुम्हाला सांगितलेलं आहे ते सामान्य म्हणू नका, हे म्हणाल तरी प्रसिद्ध उपपत्ती सांगो. तर मी तुम्हाला त्याची उपपत्ती सांगतो असं ज्ञानोबराय बोलले. उपपत्ती सांगतो असं म्हणण्यामध्ये 2-3 गोष्टी मला आपल्या समोर ठेवायच्या. पहिली गोष्ट अशी आहे, प्रचलित सिद्धांतापेक्षा थोडासा वेगळा सिद्धांत जर मांडावा लागला वक्त्याला तर तो सिद्धांत मांडताना तो सिद्धांत आपण तसा का मांडला याचं कारण सांगण्याची जबाबदारी वक्त्याची असते. ते कारण शोधून समजावून घेण्याची जबाबदारी श्रोत्यांची नसते. ऐका, मी श्रोत्याची आणि वक्त्याची जबाबदारी काय तेवढं सांगतो.
उपपत्ती सांगो म्हणजे काय? उपपत्ती शब्दाचा अर्थ काय? अगदी सरळ बोलायचं झालं तर उपपत्ती म्हणजे कार्यकारण भाव. उपपत्ती या शब्दाचा अर्थ आहे तत्वनिश्चय, तत्वार्थ. कोणत्याही अर्थाने उपपत्ती शब्द घ्या. मी तुम्हाला तत्व निर्णय सांगतो. उपपत्ती सांगतो म्हणजे काय? तुम्हाला तत्व निर्णय सांगतो. उपपत्ती सांगतो म्हणजे काय? सिद्धांताच्या मागची भूमिका सांगतो. उपपत्ती सांगतो म्हणजे मी जो सिद्धांत मांडला आहे तो तुम्ही आतापर्यंत ऐकलेल्या सिद्धांताच्या विरुद्ध जात असेल तर मी मांडलेल्या सिद्धांतात काय कार्यकारण भाव आहे ते सांगतो, ते ऐका. कारण उभवूनी सांगो असं जेव्हा ज्ञानेश्वर महाराज उपपत्तीची बाहे उभवूनी सांगो, याच अध्यायामध्ये येऊन गेलंय आपल्याला, सुरुवातीलाच आहे. उपपत्तीची बाहे उभवूनी सांगो असं ज्या वेळेला म्हणतात तेव्हा बाहे उभवूनी या शब्दाचा अर्थ काय? हात वर करून सांगणं. उभा राहोनिया कैसा हलवितो. हात वर करून सांगणं म्हणजे काय? उभवनिया भुजा, ज्ञानिया आत्मा माझा, हे बोलिलो कपिध्वजा, सप्तमाध्यायी. हे उभवनिया भुजा काय आहे? ऊर्ध्व बाहुर विरौम्येश न च कश्चित शृणोति मे, धर्मात अर्थश्च कामश्च सधर्म किम न सेव्यते. व्यासमहर्षींना खंत आहे. मी हात वर करून सांगतो बाबा, ऊर्ध्व बाहुर विरौम्येश, मी हात वर करून सांगतो, न च कश्चित शृणोति मे, पण माझं कोणीच ऐकत नाही. काय सांगायचंय तुम्हाला? धर्मात अर्थश्च कामश्च. अरे धर्मातच आणि अर्थ आणि कामाची प्राप्ती होते. सधर्म किम न सेव्यते. असा धर्म तुम्ही का सेवन करत नाही बाबा? हे मला जगाला सांगायचंय, पण कोणी माझं ऐकत नाही. ज्ञानोबारायांच्या भाषेत बोलायचं झालं तर वाजत असे बोंब कोणी नायकती कानी. मी बोंब मारून हात वर करून सांगतो म्हणजे काय? बोंब मारून सांगतो तरी कोणी ऐकायला तयार नाही. आता बोंब मारणं हे फक्त फाल्गुन पौर्णिमेलाच असल्यामुळे ते ऐकण्यासारखं नसतं अशी लोकांची धारणा झाली. कोणी ऐकत नाही. ज्ञानोबाराय म्हणतात मी बोंब मारून सांगतो, माझं ऐकत नाहीत लोक. आपलं कधी ऐकायचे नाही. ऊर्ध्व बाहुर विरौम्येश न च कश्चित, हातवर उभवनिया, म्हणून ही उपपत्ती सांगो. उपपत्तीचे नि बाहो उभवनी सांगो म्हणजे काय? हात वर करून सांगणं याचे दोन अर्थ होतात. हात वर करून सांगण्यामध्ये पहिली गोष्ट सर्वांचं लक्ष आपल्याकडे वेधून घेऊन सांगणं. वर्गामध्ये जेव्हा शिक्षक तास घेत असतात तेव्हा सगळ्यांना शिकवत असताना एखादा विद्यार्थी तो हात वर करतो. हात वर केल्यावर मग गुरुजी त्या काय रे तुझं काय म्हणणं आहे? मग तो म्हणतो गुरुजी मला ही शंका आहे. हुशार असेल विद्यार्थी तर. बाकी मागच्या बाकावर बसून झोपणारा असला तर तो काही कधीच शंका विचारत नाही. पण जो हुशार विद्यार्थी आहे तो हात वर करतो. उभवनिया भुजा, हात वर करून विचारतो गुरुजी मला हे कळलं नाही, पुन्हा एकदा समजावून सांगा. हात वर करणं म्हणजे लक्ष वेधून घेणं, माझं ऐका असं सांगणं. आपल्याकडे कीर्तनामध्ये आता राहिलं नाही तेवढं, पण जुने कीर्तनकार जर तुम्ही पाहिलेत तर तुमच्या लक्षात येईल. विठ्ठल 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 जेव्हा भजन होतं, हो हे हात वर करायचं काय? हो कशा करता? हात वर करा म्हणजे आता तुम्ही थांबा, माझं ऐका. माझं ऐका हे सांगण्याकरता हात वर करावा लागतो. त्याच्याशिवाय आता म्हणत नाही आपण, तो भाग वेगळा. पण जुने कीर्तनकार तुम्ही पहा, हात वर करून दोन्ही बाजू, टाळकरी एका बाजूला असले तरी दोन्ही बाजूची हात वर करतात. म्हणजे काय झालं? म्हणजे श्रोते आणि टाळकरी या सगळ्यांनी आता थांबावं आणि मी जे बोलतो आहे त्याच्याकडे आता लक्ष द्यावं, याच्याकरता म्हणून ती खूण असते. ज्ञानोबाराय म्हणतात हात वर करणं एक भाग. दुसरं हात वर करणं, आता काखावर करणं वेगळं आणि हात वर आणि हात वर करणं वेगळं. दोन्हीकडे हातच वर करायचे आहेत, पण काखावर केल्या म्हणजे सगळंच मोकळं होऊन जायचंय. पण हात वर करण्यामध्ये सगळं मोकळं होऊन जायचं नाही. माझ्याकडे लक्ष द्या, अवधान द्या, हे जसं सांगायचंय तसं दुसरं आहे. मी जे सांगतो ते महत्वाचं आहे हे कळण्याकरता हात वर केला जातो. नुसता आरडाओरडा करून थांबवणं शक्य आहे, पण हात वर करणं म्हणजे काय? आपण ज्याची चर्चा करतो आहोत त्याच्यापेक्षा महत्वाचं त्याच्याकडे असेल तरच तो हात वर करतो, नाहीतर हात वर करायचं कारण नाही. एखादं चिंतन मी सांगतो किंवा एखादा कोणी वक्ता बोलतो आणि श्रोता हात वर करतो, याचा अर्थ तुम्ही जे बोलता आहात त्याच्यामध्ये मला ज्या कारणाने शंका आली ते कारण अधिक महत्वाचं आहे, म्हणून तुम्ही आधी शंकेचं निरसन करून पुढे चला,
हे सांगणं हा त्याच्यातला हेतू असतो. म्हणून आपण मांडलेला सिद्धांत हा जर प्रचलित सिद्धांतापेक्षा थोडासा वेगळा असेल, प्रचलित सिद्धांत असेल तर आपण मांडलेल्या सिद्धांताला फक्त प्रमाणाची जोड देऊन आपल्याला पुढे जाता येतं. येत नाही असं नाही. अमुक वेदांनी सांगितलेला सिद्धांत आहे, ज्ञानादेव तू कैवल्यम, हे सांगायचं. ज्ञानोबारायांनी त्याचा अनुवाद आपल्याला सांगितला, ज्ञाने विणे के उपाय करीसी जितुकेत ये गुंथिसी अधिके रुखी ये. 15व्या अध्यायामध्ये ज्ञानोबाराय बोलतात, ज्ञानाशिवाय मोक्ष मिळणं शक्य नाही. उपनिषदांनी आपल्याला सांगितलं, ज्ञानात एव तू कैवल्यम, ज्ञानानेच मोक्ष मिळतो. झालं. आता उपनिषदांनी मांडलेला हा सिद्धांत प्रसिद्ध असल्यामुळे जेव्हा ज्ञानोबाराय मांडतात तेव्हा या सिद्धांताला उपपत्तीचं कारण नसतं, कारण हा सिद्धांत प्रसिद्ध आहे. पूर्वी तो सिद्ध झालेला सिद्धांत आहे, त्याच्यामुळं त्याला फार काही करायचं कारण नाही. मी जे म्हणतो ते वेदातही आलेलं आहे एवढं म्हणून त्याला प्रामाण्य दिलं की पुढे जाता येतं, उपपत्तीचं कारण पडत नाही. पण मांडलेला सिद्धांत हा प्रचलित सिद्धांतापेक्षा थोडा जर वेगळा असेल आणि संशयाला जर वाव राहिला असेल तर तो संशय येऊ नये याच्याकरता उपपत्ती मांडावी लागते. आणि ती जबाबदारी ही वक्त्याची असते, श्रोत्याची नाही. बाबा असं का बोलले असतील म्हणून आपणच घरी जाऊन पुस्तकं शोधे, असं प्रवचनात आज आम्ही ऐकलं, हे काही मनाला पटलं नाही, का बोलले असतील बाबा महाराज असं म्हणून आपणच घरी शोधत बसलो तर महाराजांच्या बोलण्याला अर्थ नाही. जर महाराजांनी एखादा सिद्धांत मांडला असेल आणि जर तो पूर्व प्रसिद्ध असेल तर महाराजांनी प्रमाण दिलं पाहिजे. आणि जर प्रमाण न देता तो सिद्धांत त्यांनी मांडलेला हा प्रचलित सिद्धांतापेक्षा थोडंसं वेगळे पण सिद्ध करत असेल तर महाराजांनी उपपत्ती सांगितली पाहिजे. उपपत्ती शोधणं हे श्रोत्यांचं काम नाही आहे. कारण एवढीच जर शोधाशोध करायची तर इथं यायचं तरी काय कारण आहे? घरी बसून ग्रंथ बघता येत नाही काय? उपपत्ती जर आपल्याला शोधायची असतील तर ज्ञानोबाराय श्रोत्यांवरती जबाबदारी टाकत नाहीत. ज्ञानोबारायांच्या ठिकाणी उत्तम वक्त्याची सगळी लक्षणं ही वास करू नयेत. ऐका, मी पुन्हा एकदा सांगतो, ज्ञानोबारायांच्या जवळ उत्तम वक्त्याची सगळी लक्षणं वास करू नयेत. कशा करता? ज्ञानोबारायांना वक्ता म्हणून सिद्ध करण्याकरता नाही, वक्तृत्व या कलेचं रक्षण व्हावं या हेतूने ज्ञानोबारायांकडे वास्तव्याला आली. मी मागे आपल्याला बोललो होतो, आठवतं का नाही मला माहित नाही, 26 गुणांची दैवी संपत्ती आहे. ज्ञानोबारायांच्या ठिकाणी हे गुण आहेत का नाही? सगळे गुण आहेत. अभयम सत्वशोध, अभयम निर्भयता हा गुण ज्ञानोबारायांकडे आला. कशा करता आला? ज्ञानोबाराय निर्भय झाले म्हणून आला नाही. निर्भयता हा गुण ज्ञानोबारायांकडे आला स्वनाम धन्य होण्याकरता आला. माझं रक्षण कुठंतरी झालं पाहिजे. लोक स्वतःला निर्भय म्हणून घेतात पण मनातून घाबरतात, त्यांच्याजवळ आपण जाऊ शकत नाही. मग आपल्या स्वतःला जगायचं असेल तर अशा महात्म्यांच्या जवळ जाऊन राहिलो तरच आपलं जगणं होऊ शकतं. हे गुणांना कळालं म्हणून ते गुण वास्तव्याला गेले. ज्ञानोबारायांनी गुण मिळवले नाहीत ते सगळे 26 गुण, ते गुण स्वतः ज्ञानोबारायांच्या ठिकाणी गेले. ज्ञान ज्ञानोबारायांच्या ठिकाणी का गेलं? ज्ञानोबारायांनी मिळवलं नाही ज्ञान, ज्ञान वास्तव्याला गेलं. कारण ज्ञानाला वाटतं आपण जर मेलो तर जग संपून जाईल, या जगतामध्ये काहीच राहणार नाही, सगळा अनाचार माजेल, सगळीकडे अज्ञान 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 होईल. मग आपल्याला जगायचं असेल तर चांगलं ठिकाण कोणतं? रिटायर मनुष्य निवृत्त झाला, जगण्याकरता राहण्याकरता उत्तम ठिकाण कोणतं? पंढरपूर. म्हणजे मी विनोदानं बोलत नाही, खरंच सांगतो, आळंदी, देहू, त्र्यंबकेश्वर हे निवृत्तीची ठिकाण आहे. तिथंच निवृत्तीची. त्र्यंबकेश्वर कुणाचं ठिकाण आहे? निवृत्तीनाथ महाराजांचं ठिकाण आहे. तिथं आता आपलं सगळं कर्तव्य कर्म संपून गेल्यानंतर मुलाची लग्न लावून दिली, मुलींची लग्न लावून दिली, विद्यार्थ्यांना शिकवून झालं, आपल्या जवळची जी संपत्ती होती ती मुलांच्या ताब्यात देऊन टाकली, आपल्या पोटापुरती आपल्या जवळ ठेवली. हे मरेपर्यंत करावं लागतं. सगळंच पोरांना दिलं की मग पोरं घरातही ठेवत नाहीत. त्याच्याकरता आपल्या पोटापुरतं आपल्या जवळ ठेवून उरलेलं सगळं पोरांना देऊन टाकलं. मुलं संतुष्ट आहेत, मुली संतुष्ट आहेत, आपण स्वतः आतापर्यंत केलेल्या कर्तव्याच्या बाबतीत संतुष्ट आहोत. मग आता उरला वेळ, निवृत्त झालो, पुढे काय करायचं? काही करायचं नाही. आळंदीला जायचं, ज्ञानेश्वरी पाठ करायची, अखंड ज्ञानेश्वरीचं पारायण करायचं, देहूला जायचं, गाथ्याचं चिंतन करत बसायचं.
याच्या पलीकडे दुसरं काही निवृत्तीत करणार काय? नातवंड सांभाळण्यापेक्षा बरं आहे ना. म्हणजे सांभाळू नयेत असं माझं म्हणणं नाही, परंतु म्हणजे हे सगळे पुन्हा चिंतेचे विषय सुरू होते, पुन्हा चिंता सुरू होते. मग नातवंड मोठी होतात, मग त्यांचं 10वीचं वर्ष येतं, मग 10वीचं वर्ष आलं की मग हा पहिला येईल का नाही याची चिंता नातवंडापेक्षा आजोबालाच जास्त. त्यालाच रात्री झोप नाही त्या आजोबाला, म्हणजे आयुष्य सगळं न झोपता गेलं, पुन्हा तेच. माझ्याकडे ग्रहस्थ आले होते, तोंड पाडून समोर बसले. म्हटलं काय झालं? ते म्हणाले मागच्या वर्षी माझ्या नातवाचं लग्न झालंय. म्हटलं झालं ना, मग आता तोंड पाडायला काय झालं? ते म्हणाले महाराज 2 वर्ष होऊन गेली, अजून लेकरू झालं नाही म्हणून चिंता आहे. आता ही चिंता तुम्ही कराल तर तो कशाची चिंता करेल? त्याच्या चिंतेला काहीतरी थोडं ठेवलं पाहिजे का नाही? का नातवाला मुलगा झाला नाही ह्याची चिंता म्हाताऱ्यानेच करायची? ह्याच्यापेक्षा आळंदीला जाऊन ज्ञानेश्वरी वाचलेली काय वाईट आहे? मी बोलतो ते चुकीचं वाटत असेल तर सोडून द्या, योग्य वाटत असेल तर बघा काय करायचं ते. मी का बोलतो आपल्याला, याचं कारण काय? जाऊ द्या, हे वाढवेल ते जेवढं वाढवू तेवढं वाढेल, सोडून द्या. ज्ञानोबारायांच्या ठिकाणी गुण वास्तव्याला आले, स्वनाम धन्य होण्याकरता आले. ज्ञानोबारायांच्या ठिकाणी हे म्हणजे ज्ञानोबारायांनी उपपत्ती सांगो असं जे म्हटलं ते उत्तम वक्त्याचं ज्ञानोबारायांनी ही जबाबदारी निभावली आहे, याचं ते लक्षण आहे. उत्तम वक्ता कोण आहे? विरक्तो वैष्णवो विप्रो वेदशास्त्र विशुद्धीकृत दृष्टांत कुशलो धीरहा वक्ता कार्येती निस्पृहा. वक्त्यामध्ये एवढे गुण असावे लागतात. पद्मपुराणामध्ये आलेला विचार आहे. अनेक धर्म निभ्रांत स्त्रैण पाखांडवादिना शुकशास्त्र कथोच्चारे त्याज्यास्ते यदि पंडित. जो अनेक धर्मानं विभ्रांत झालाय त्यालाच कळत नाही काय सांगायचंय. हा सिद्धांत आहे का? हा कुणाला माहिती कोणता सिद्धांत आहे? ते सिद्धांताचंच ज्ञान नाही, तो स्वतःच भ्रांत आहे, कळत नाही, अज्ञानी आहे, स्त्रैण आहे, पाखांडी आहे. असा जर असला तर शुकशास्त्र म्हणजे भागवत सांगणारा असला तरीही त्याज्यास्ते, यदि तो पंडित असला तरी त्याचा त्याग करा. म्हणजे हे सगळे दोष असले तर नाही, याच्यापैकी एक दोष असला तरी त्याग करा. पंडित असून स्त्रैण आहे, त्याग करा. पंडित असून पंडित आहे परंतु अपेक्षा खूप ठेवून आलेला आहे, त्याग करा त्याचा. स्त्रैण आहे, पाखांडी आहे, त्याग करा त्याचा, उपयोग नाही. मग वक्ता कसा पाहिजे? विरक्त पाहिजे, वैष्णव. हे सगळे गुण ज्ञानोबारायांकडे. ज्ञानोबारायन एवढं कोण विरक्त आहे या जगात सांगा ना? कोण विरक्त आहे? काय नाही, कोणी विरक्त नाही. ज्ञानोबा त्याची कारण मी सांगत नाही. ज्ञानोबारायांचं वैराग्य कुठं कुठं दिसतं, कसं कसं दिसतं. वैष्णव असावा. ज्ञानोबारायन एवढं कोण मोठं आहे वैष्णव? ज्ञानदेव वैष्णव मोठा. ज्ञानोबारायन एवढा मोठा वैष्णव कोणी नाही महाराज या जगामध्ये. ज्ञानोबाराय सर्वश्रेष्ठ वैष्णव. वैष्णव शब्दाचा अर्थ फक्त काळी रेग मध्ये ओढतो म्हणून वैष्णव नाही, गंधाच्या मध्ये काळी रेग ओढतो म्हणून वैष्णव नाही. वैष्णव विष्णू अर्पिता अखिलाचारिता सहा वैष्णव. भगवंताच्या चरणी आपलं सर्वस्व जो समर्पण करतो त्याला वैष्णव म्हणतात. ज्ञानोबारायांचं हे वैष्णवत्व आपल्याला सिद्ध सहज करता येण्यासारखं आहे. विप्र तो विप्र असावा. ज्ञानोबारायांच्या बाबतीत हेही लागू आहे. वेदशास्त्र विशुद्धीकृत. ज्ञानोबारायांना वेदशास्त्र व्यवस्थित माहिती आहे. दृष्टांत कुशल, त्याच्या बाबतीत तर हातच धरू शकत नाही कोणी. दृष्टांत अरे कुणाला कळणार आहे? ज्ञानोबाराय स्वतः सांगतात, कुणाला कळत नसेल तर ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात. मी सांगतो, मी जेवढे ज्ञानोबारायने एवढे दृष्टांत कोणीच दिले नाही. तो कोणीच नाही. मराठी प्राकृत साहित्य कोण संस्कृत साहित्य काढा तुम्ही, ज्ञानोबारायने एवढं दृष्टांत कुशल कोणी नाही. उपमान आणि उपमेयामधल्या संबंधातून दृष्टांत म्हणजे या अलंकाराचा विचार केला जातो. एका काय आहे, आपण परवाच बोललो मला वाटतं, उपमा श्लेष कोणता कोणती परवा आपण बोललो ना त्या संबंधामध्ये. शब्दालंकारामध्ये श्लेष आणि अर्थालंकारामध्ये उपमा. एका साहित्यकाराने तरी म्हणताना असं म्हटलंय की बाकीचे अलंकार हे खरे अलंकारच नाही, उपमा हा एकच अलंकार आहे.
फक्त हा एक अलंकार असा आहे, फक्त वेगवेगळे कपडे नेसून येतो म्हणून वेगवेगळी नावं आली आहेत त्याला, बाकी काहीच नाही. आहे तो उपमाच अलंकार. किती किरकोळ बदल आहेत, किती. उपमा एक अलंकार आहे. मुख चंद्रासारखं आहे, उपमा अलंकार आहे. मुख चंद्रासारखा आहे, उपमा अलंकार. हे मुख म्हणून म्हणजे जणू चंद्रच, उत्प्रेक्षा. उपमेतून उत्प्रेक्षेत जायला काय लागलं? हा हे मुख आहे का हा चंद्र आहे? भ्रांती अलंकार. नाही, मला तर वाटतं हा चंद्रच असला पाहिजे, संशय अलंकार. अरे नाही, हे मुख नाहीच, हा चंद्रच आहे, अपन्नती अलंकार. काय फरक पडला? एकच उपमा, पण तीच उपमा फक्त वेगवेगळी शब्द मागे पुढे होत गेले म्हणून त्याचीच उत्प्रेक्षा झाली, त्याचीच भ्रांती झाली, त्याचाच संशय झाला, त्याचीच अपन्नती झाली, त्याचाच दृष्टांत झाला. काय दुसरं ह्याच्यामध्ये? एक उपमाच अलंकार, फक्त तोच आहे, पण वेगवेगळी रूपं घेऊन येतो म्हणून वेगवेगळी नावं आली, असं एका साहित्यिकाचं म्हणणं आहे. काही का असे ना, मला त्याच्या पण ज्ञानोबारायांच्या ठिकाणी दृष्टांत कुशलता आहे एवढंच मला सांगायचं. कारण ज्ञानोबाराय स्वतः म्हणतात माझ्या ज्ञानेश्वरीमध्ये उपमाश्लेष कोंदा कोंदी झालेली आहे. ज्ञानोबाराय धीर, बोलायचं कारण नाही. धी ही बुद्धीवरून जर म्हणायचं असेल तर ज्ञानोबारायांनी एवढं धीर कोण आहे? काही कारण नाही, काहीच कारण. एक प्रबंध माझ्या वाचनात आला होता. महाराष्ट्रात झालेलं चिंतन आहे, संशोधन आहे. महाराष्ट्रातल्या साहित्याच्या अंगानं झालेलं संशोधन आहे. मी वाचलेलं आहे म्हणून सांगतो. त्याच्यामध्ये विचार असा आहे की देवानी माणसाला जी बुद्धी दिलेली आहे, जन्माला घालताना देवानी माणसाला जी बुद्धी दिलेली आहे, ती बुद्धी आपल्या संपूर्ण आयुष्यामध्ये कितीही हुशारीनं आपण जगलो तरी आपल्याला दिलेल्या बुद्धीच्या फक्त 5% बुद्धी आपण वापरत असतो. फक्त 5. 95% बुद्धी ही पडून सडून जाते, माणूस वापरत नाही. फक्त 5%. किती चांगलं प्रवचन करणारा बुवा असो, 5%च आहे तो. उरलेले 95% त्याच्याही पडूनच जाणार आहेत, वाया जाणार आहेत. किती त्याला स्मरणात राहू दे, तो किती चांगलं बोलू दे, किती हसवू दे, किती रडवू दे, 5%. आरक्षण नाही हे, बुद्धीचं सांगतो. 95% बुद्धी पडून जाते, वाया जाते. आणि त्या संशोधकांनी असं सिद्ध केलंय, महाराष्ट्रामध्ये एकमेव व्यक्तिमत्व असं आहे की जिथं 100% बुद्धी वापरली गेली, ते म्हणजे ज्ञानेश्वर महाराज. असं सिद्धांत, असं संशोधन झालंय. तो प्रबंध वाचनात आला म्हणून मी आपल्या समोर ठेवला. खरं खोटं मी निवाडा करणारा कोणी नाही त्याचा. परंतु हे धीर याच्याकरता बोल. वक्ता कार्य ते निस्पृहा. ज्ञानोबा आहे किती निस्पृह आहे. 9000 ओव्या क्षणात जगाच्या पदरात टाकून मोकळे होतात महाराज. एरवी तरी मी मूर्ख म्हणून पुन्हा पायिकत्व घेऊन बाजूला होतात. अजून किती निस्पृह असावं. आम्ही त्यांच्या ओव्या वापरून काय मिळवतो हे न बोललेलं बरं. पण ज्ञानोबारायांना आम्ही काय देतो? काही देत नाही, काही नाही. 4 महिने त्यांच्या ओवीवर आपण बोलतो, त्यांच्या ओव्या सारख्या प्रमाणाला घेतो. 4 महिन्याचं काय बिल ज्ञानोबारायांनी पाठवलं आतापर्यंत आपल्याला? 4 महिने तुम्ही वापरलं माझं वाङ्मय, अमकं अमकं बिल झालंय, पाठवून द्या. नाही, कधीच नाही. कशा करता हे आलं? वक्तृत्व. वक्तृत्व मूळ मुद्दा वक्तृत्वाचा चाललाय. आपण मांडलेला सिद्धांत, मी पुन्हा तिथे येतो, आपण मांडलेला सिद्धांत प्रचलित सिद्धांतापेक्षा वेगळं मत देणारा असेल तर आपण तो सिद्धांत का मांडला याची उपपत्ती सांगणं हे वक्त्याची जबाबदारी आहे, ही श्रोत्यांची ऐकण्याची जबाबदारी नाही. याच्याकरता ज्ञानोबाराय म्हणतात मी उपपत्ती तुम्हाला सांगतो. हे म्हणाल तरी प्रसिद्ध उपपत्ती सांगू. काय उपपत्ती सांगणार? उपपत्ती म्हणजे कार्यकारण भाव सांगणार. ज्ञानोबारायांना या आपण जे बोललो एवं वेदाचे मूळ सूत्र असं गीतेचं वर्णन करताना, गीता ही वेदाच्या आधी नसून नंतरची आहे, हा प्रचलित समज ज्ञानोबारायांच्या या विधानानं खोडून गेला. पण असं म्हणण्याच्या मागे काय कार्यकारण भाव आहे, याच्यामध्ये शास्त्र निर्णय काय आहे, सिद्धांत निश्चय काय आहे,
ज्ञानोबरायांना नक्की माहिती आहे, त्याच्याशिवाय उपपत्ती सांगो हे आपण एवढ्या आत्मविश्वासानं कोणी बोलणार नाही. एखादा सिद्धांत, बऱ्याच वेळेला काय होतं, प्रवचन करताना कीर्तन करताना उत्स्फूर्त काही विचार सुचत नाहीत असं मी म्हणत नाही. आपला अभ्यास असतो, क्वचित कुठंतरी वाचलेलं असतं, ते त्या अनुषंगानं आठवतं त्यावेळेला नेमकं. मनुष्य जे ठरवून आलेला असतो त्याच्यापेक्षा उत्स्फूर्त काहीतरी बोलतो. त्या उत्स्फूर्त बोलण्यामध्ये जे विचारचक्र चालू असतं बोलण्याच्या मागे, त्याच्यामधून एखादा सिद्धांत मांडला जातो. पण तो सिद्धांत मांडल्यानंतर मग जर तो प्रामाणिक प्रवचनकार कीर्तनकार असेल तर तो असं म्हणेल की बाबा असं मी म्हटलंय, पण मी आत्ताच याचा तुम्हाला निश्चित निवाडा देऊ शकत नाही. मी एकदा बघतो ग्रंथांमध्ये आणि मग मी म्हणतोय ते खरंय की नाही हे तुम्हाला सांगतो, उद्या सांगतो. मग आता काय म्हणा की पुंडलिक वरदा, उद्या सांगतो म्हटलं की झाली वेळ, आता अजून काय असतं. उद्या सांगतो. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विठ्ठला 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 विठ्ठला. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव